नमस्ते, इयत्ता 9वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। आज आपण चौकोन या प्रकरणावरील सराव संच 5.1 चा विचार करता समांतरभुज चौकोनाची माहिती दिलेली आहे। मग त्याचे काही गुणधर्म आहेत ते माहिती झाल्यानंतर आपल्याला गणित सोडवणं फार सोपं जातं। चला तर मग ABCD हा समांतरभुज चौकोन आहे बाळांनो। याच्यामध्ये काय काय गुणधर्म आहेत तर समूह कोण एकरूप असतात, म्हणजे कोण A बरोबर कोण C, कोण B बरोबर कोण D। समांतरभुज चौकोनाचे समूह कोण काय असतात, एकरूप असतात। त्यानंतर दुसरं, लगतचे कोण रेषीय जोडी तयार करतात। कोण A अधिक कोण B हा एक आकडा झाला। दुसरा, कोण A अधिक कोण B बरोबर 180 अंश, कोण A अधिक कोण D बरोबर 180 अंश, कोण D अधिक कोण C बरोबर 180 अंश, कोण B अधिक कोण C बरोबर 180 अंश असं लिहिता येतं। कारण समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण रेषीय जोडी तयार करतात। मग गणित सोडवणं सोपं जाईल का नाही बाळांनो। बघा आता तिसरं, समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात। म्हणजे याचा अर्थ काय तर जेवढं AOचं अंतर आहे, रेख OA बरोबर रेख काय असणार आहे OC, रेख BO बरोबर रेख DO असं असणार आहे। किंवा AO बरोबर 1/2 AC, OB बरोबर 1/2 BD असं लिहू शकतो। याच्यावरती आधारित आपल्याला गणित सोडवायची आहे ना उपयोगाचं बाळांनो। तुम्हाला आवडल्यास मामी क्लासला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।